राम कृष्ण हरी. मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातला 27वा अभंग आपण कालपासून अभ्यास करत आहोत, निरूपण पाहत आहोत. काल आपण 3 ओव्या पाहिल्यात आणि आज उरलेल्या 3 ओव्या आपण पाहणार आहोत. तर काल ज्या पाहिल्या त्या एकदा तुम्हाला सांगतो. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्थगडी राहू नको. दुसरी ओवी होती लटका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरधार हरिविना. तिसरी ओवी होती नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राह. या 3 ओव्यांचा काल आपण अभ्यास केला. आज चौथी, 5वं आणि 6वं कडवं आपण पाहणार. तर 4थं कडवं जे आहे ते तुम्हाला मी समजून सांगतो. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. निजवृत्ती काढी म्हणजे काय? निज म्हणजे स्वतःचं जे आत्मकेंद्रित आहे. मी, माझं शरीर, मी दिसतो छान, नाही का, की मला उंचच आहे, मग मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्याकडं पैसाच आहे, माझ्याकडं अधिकारच आहे, ही जी निजवृत्ती आहे त्याला निजवृत्ती म्हणतात. तर ते निजवृत्ती काढून टाक. या सगळा अभिमान काढून टाक, कारण हे कधी स्थिर नसतं. आज सुंदर दिसणारी स्त्री काही दिवसांनी कुरूप दिसायला सुरुवात होती. वय वाढलं की आपोआप सौंदर्य नष्ट होतं. आज पैसा आहे, उद्या कदाचित तो सगळा पैसा अचानक नष्ट झालेला असू शकतो. ताकद आहे, अंगामध्ये ताकद आहे, 10 वर्षांनी ती ताकद आपोआप कमी होते. शरीर साथ देणं सोडायला लागतं. त्याच्यामुळं त्याचा अभिमान धरण्यामध्ये काही अर्थ नाही. जे आज आहे ते उद्या नष्ट होणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ही स्वतःबद्दलची जी आत्मसंतुष्टी असते ती काढून टाक. सर्व माया तोडी. ही माया आहे. मी, माझं घर, माझा बंगला, माझी शेती, हे जे सगळं आहे माया. हे पूर्वी दुसरं कोणाचं तरी होतं, ते आज तुझं झालं, उद्या ते तुझ्या मुलांचं होईल किंवा मुलं विकून टाकतील, दुसरं कोणाचं तरी होईल. त्याचं माझं हे काहीच आहे. आपलं शरीरसुद्धा माझं नसतं. आपल्या मृत्यूनंतर शरीराला जाळून टाकतात. कोणी आठवण ठेवतं का त्याची? 10 दिवस लोक कसं तरी पाळतात. तुम्ही 10 दिवस रडायचे लोक. आता तर 3ऱ्या दिवशी लोक TV लावून मोकळे होतात. कोणी नाही, पोरं कामाला जातात, घरातल्या बायका आपल्या जातात, नाईलाज म्हणून दावा बारावा करतात. कोणाचं कोणाला सोयरसुतक राहिलेलं नाही. म्हणून आपल्याला जो गर्व आहे त्या शरीरातल्या ज्या वृत्ती आहे त्याचं दमन झालं पाहिजे. इंद्रियाद्वाराच आपल्याला वासना तयार होतात. आता वासना काय आहे? ते पंचेंद्रिय जी आहेत की डोळ्यांना चांगलंच पाहावंसं वाटतं, म्हणून आपण पिक्चर पाहायला जातो, TVच्या सिरियल पाहतो. पण ती डोळ्याची इच्छाच आपण नाहीशी केली म्हणजे काय, की आपल्याला सिरियल पाहायचं खूप उत्सुकता आहे, जाणीवपूर्वक ते टाळायचं, नाहीच पाहायचं. आपण डोळ्यात सवय होती, अरे मालक आपलं जरा वेगळा आहे बरं का, मुद्दाम दाखवत. कानाला ऐकायला संगीत छान वाटतं, भांडण ऐकायला छान वाटतं, लोकांची निंदा ऐकायला छान वाटतं. आपण जाणीवपूर्वक तो विषय टाळायचा. बोलताना निंदा करायला आवडतं, गोड खायला आवडतं. गोड आवडतं ना, मग जाणीवपूर्वक गोड खायचंच. जे आवडतं ते टाळण्याचा प्रयत्न करायचा, एक दिवस तरी करायचा. म्हणजे आपल्या इंद्रियाला दमन म्हणतो आपण, की त्याची इच्छा आपण नाकारली की शरीर हळूहळू आपल्या ताब्यात येतं, मन आपल्या ताब्यामध्ये येतं. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की स्वैर इंद्रियाच्या मागोमाग जेव्हा मन जातं तेव्हा समुद्रात जसा वारा नावेला ओढून घेतो तसं माणसाच्या बुद्धीला हे इंद्रिय ओढून घेतात. माणूस कृती कधी करतो तर इंद्रिय जागृत होतात. आता आपल्याला समजा छान दिसलं की रस्त्यात पैसे पडलेले आहेत, डोळ्यांनी पाहिले, मग मनाला इच्छा होते ते पैसे उचलावे आणि मग आपले पाय त्याच्याकडे चालायला लागतात. मग मन आणि इंद्रिय हे दोन्हीही ताब्यात आली पाहिजे. त्याच्यासाठी जे करा म्हणतं ते मुद्दाम करायचं नाही. निळोबा राय सांगतात इंद्रिया विषयांची सदा लगबग, मातले अहंकार काम क्रोध, मदमत्सराचे धावती निलाग, तेने हातीच्या हाती अंतरला श्रीरंग राहो.
इंद्रिया विषयांची सदा लगबग, म्हणजे इंद्रिय काय आहे ते नेहमी लगबग असते. चांगलं खायला पाहिजे, चांगलं झोपायला पाहिजे, नाही का, स्पर्शसुद्धा गादीत मऊशार पाहिजे, खडबडीत जागेवर नको. तर पाची इंद्रिय जी आहे ते पाचींची इच्छा त्याच्या सुखासाठीच असतात. मग जेव्हा ती सुख आपण पुरी करायला लागतो तेव्हा मातले अहंकार कामकृत, मग आपल्याला अहंकार निर्माण होतो. बघा, माझी इच्छा आहे ते सगळं मिळतं, अहंकार तयार होतो. मग काम क्रोध राग यायला लागतो, आपल्या मनासारखं नाही घडलं की, नाही का. रोज छान भाजी करणारी बायको एखाद्या दिवशी मीठ पडले की माणसाला लगेच राग येतो, विचार करतेच मनुष्य एखादं चुकलं असेल. हे जे इंद्रिय दमन पाहिजे, मनावर ताबा पाहिजे, तो होत नाही. मदमत्सराचे धावती निलाग, मत्स्य दुसऱ्याबद्दलचा द्वेष निर्माण होतो. आणि मग त्यांनी काय होतं, हातीच्या हाती अंतरला श्रीरंग, आणि मग परमेश्वर आपल्यापासून दूर जायला लागतो. ज्ञानेश्वर माऊली 5व्या ओळीमध्ये सांगतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आता पूर्वी आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगितले की तीर्थव्रत, नेम, यज्ञ, याग याच्यापेक्षा नामस्मरण श्रेष्ठ आहे. तर ते करू नका असं म्हटलेलं नाही. तर तीर्थयात्रा का करायचं याचं पण महत्त्व ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ते देहशुद्धीसाठी तीर्थयात्रा करायची आणि चित्तशुद्धीसाठी व्रताचरण म्हणजे उपास तापास करायचं. पण किती, तर मर्यादित, त्याच्या आहारी जायचं नाही. त्यांनी तुम्हाला देव पावत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला देव पावण्यासाठी नामस्मरणच पाहिजे, पण नामस्मरण करण्याची बुद्धी होत नाही, नामस्मरणासाठी श्रद्धा निर्माण होत नाही. मग ती श्रद्धा निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण मंदिरात गेलं पाहिजे. तर मंदिरात गेले की मग माणसाला देव दिसलं की नाईलाजाने तरी हात जोडतो, प्रदक्षिणा, इतर प्रदक्षिणा मारतात म्हणून तो मारतो. आषाढी एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, तर मनात तर नसतो, पण इतर सगळे उपास करता म्हणून तो उपास करतो. हे करणं गरजेचं आहे का, तर त्यांनी मनशुद्धी, देहशुद्धी हे दोन्ही घडून येते. आणि जोपर्यंत देह शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला शांत बसून नामस्मरण करता येत नाही, आणि चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत परमेश्वराची श्रद्धा वाढत नाही. म्हणून दोन्ही मर्यादित करायचे. फक्त एखाद्या 15 दिवसातून एक उपास करा, मंदिरात आठवड्यातून एकदा जा. तुम्ही इथं धर्माचे लोक बघा, सगळेचे सगळे जमतात म्हणजे जमतातच. मुस्लिम लोक शुक्रवारी जाणार मस्जिद समाजाला म्हणजे जाणार, ख्रिश्चन लोक रविवारी चर्चमध्ये जाणार म्हणजे जाणार. मग हिंदूच लोक का नाही, त्यांना श्रद्धाच कमी होत चालली. बायको गणपतीला जाते, नवरा महादेवाला जातो, पोरग कुठं दत्ताला जातो, कोणाचंच कोणाला मेळ लागत नाही. भगवत सांगतात ते की एकाचंच तुम्ही काय करा, ध्यानधारणा करा, एकाचंच नामस्मरण करा, म्हणजे तुमची श्रद्धा वाढत जाईल. आपण नेहमी अनुभव, त्यांनी काय होतं, शांती दया पाहुणा हरी करी. आणि जेव्हा हे तुम्ही दोन्ही गोष्टी कराल, चित्तशुद्धी करा, देहशुद्धी करा, शांती दया पाहुणा हरी करी, आणि मग तुमच्यामध्ये शांती, दया, करुणा ह्या सगळ्या गोष्टी निर्माण व्हायला लागतात. लोक क्रूर का होतात, तर त्यांचा देह पवित्र असतो, त्याच्यामुळे त्यांच्या मनातलं क्रौर्य बाहेर येतं, माणसाला जनावरासारखं वागावं असं वाटतं. भगवंत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जेव्हा तुमचं देह शुद्ध होतं, नामस्मरणाने तुमचं मन शुद्ध होतं, तेव्हा तुमच्या मनामध्ये क्षमा, शांती, करुणा, दया या सगळ्या चांगल्या गोष्टी आपोआप तयार व्हायला लागतात. आणि हे गुण भगवंताला प्रिय आहेत. मग हे गुण तुमच्यामध्ये आले की भगवंतच तुम्हाला पाहुणा म्हणून घरामध्ये येऊन राहतो. आपल्याला जसं आवडत्या व्यक्तीला भेटायला आवडतं, तसं भगवंताला सुद्धा असा भक्त आवडतो, आणि मग तो पुन्हा पुन्हा आपल्याकडं येऊन आपल्याला दर्शन देतो. तिसरी ओवी जे म्हणजे 6वी ओवी जी आपण आज अभ्यासणार आहोत, तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ.
आत्तापर्यंत 26 अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु निवृत्तीनाथ यांनी दिलेलं ज्ञान प्रमाण आहे असं सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली शेवट हरिपाठाचा करताना सांगतात की जो कोणी नित्य हरिपाठ करेल त्याच्या सगळ्या दोषांची निवृत्ती होऊन जाते. निवृत्ती होते म्हणजे काय? सर्व दोष नाहीसे होतात. काम, क्रोध, लोभ, बोध, मोह, मत्सर हे सगळे क्षीण होऊन जातात. आणि भगवंतामध्ये जेव्हा या दोषांची निवृत्ती होते तेव्हाच आपल्याला भगवंत दिसतो आणि भगवंताजवळ आपण विसावा घेऊ शकतो. लक्षात घ्या, हा संजीवन समाधीचा अनुभव निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिलेला आहे. आणि जेव्हा हे सगळे दोष नाहीसे होतात, आपण शांत चित्तन डोळे मिटले की आपल्याला परमेश्वर दिसायला लागतो आणि समाधी लागतो. हा समाधीचा अनुभव जो आपल्याला घ्यायचा असेल तर आपण नित्यनेमाने भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. आपल्यामधले जे दोष आहेत ते जाणीवपूर्वक नाहीसे केले पाहिजेत. पूर्वीचे लोक सांगतात राग आला की 1 ते 100 म्हणून का? राग क्षणभर असतो, तो आपण वेळ पाहिला की तो काहीच निघून जातं. मोह झाला काही वाईट गोष्ट करण्याचे तर टाळायचं, भगवंताचं नाव आठवायचं. भगवंताचं नाव आठवलं की तो आपला मोह आपोआप टळतो. ज्ञानदेवा माळा केली सुखाची समाधी साधिली, जिव्हा उच्चारणी केली अखंड हरिनाम. ज्ञानदेवी पाहिले हरिनाम साधून घेतले, ते समाधीस केले पुण्यशयनी आसन. केवळ भगवंताच्या नामस्मरणाने ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी घेता आली. संजीवन समाधी म्हणजे काय? माणसाने समाधी तर घेतली पण त्याचा आत्मा तिथंच आहे, तो लोकांना जाणवतो. त्याचं जे अस्तित्व आहे ते लोकांना जाणवतं. त्याचा मृत्यू कधी होत नाही. त्याचं अस्तित्व कधी, लोक काय असतं मृत्यूनंतर समाधी घेणं म्हणतात, त्याला आपण ते समाधी स्थळ म्हणतो. संजीवन समाधी म्हणजे काय की मनुष्य जिवंतपणे समाधी घेतो, त्याचं अस्तित्व अनादी काळापर्यंत टिकून राहतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या 27 अभंगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व पुन्हा पुन्हा आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आपण ते समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या की मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला काही नाव नसतं. आईवडील त्याचं नाव काहीतरी ठेवतात आणि मग सगळेजण त्याला त्या नावानेच हाक मारायला लागतात. आपण एक गृहीत धरलं, एखाद्या मुलाचं नाव शंकर ठेवलं तर त्याला शंकर शंकर सगळेजण म्हणायला लागतात. त्याला झोपलेलं असताना आपण शंकर म्हटलं तरी तो झोपेतून जागावून बोलतो, हो काय बोला काय. म्हणजे मला शंकर नावाने हाक मारतात हे त्याच्या आत्म्याला माहिती होतं. तसं भगवंताचं आपण कोणतंही नाव ठेवलं, कोणी गणेश म्हणू दे, कोणी विष्णू म्हणू दे, कोणी हरिहरेश्वर म्हणू, ऋषिकेश म्हणू दे, देवी म्हणू दे, काय आपण त्या नावाने त्याला वारंवार हाक मारलं की त्याला जाणवतं की हे माझं नाव आहे, हा मला हाक मारतो. नावं अनेक असू दे, बायको असेल तर अहो म्हणेल तरी त्याला समजतं मला बायको हाक मारते. आई वडिलांनी हाक मारली अरे बाळा तरी त्याला समजतं आई हाक मारते. बहिणीच्या पोराने हाक मारली मामा तरी त्याला समजतं मला भाचा हाक मारतो. नावं वेगळेत पण त्या माणसाला जाणवतं आपल्याला कोण हाक. तसं भगवंताचं नामस्मरण आपण घेतलं सतत की आपल्याच जीवनाचं कल्याण झालेलं आपल्याला दिसून येतं. नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सवय लावायची तर ती तरुणपणापासून लावली म्हणजे मृत्यूसमयी आपात आपल्या मुखात परमेश्वराचं नाव येतं. आणि मृत्यूसमयी जी वासना असते, भावना असते, तोच जन्म आपल्याला मिळतो. म्हणजे मृत्यूसमयी मी भगवंताचं नामस्मरण केलं तर मला भगवंताच्या जवळच जागा मिळेल. मी मृत्यूसमयी मुलाची आठवण काढली तर मुलाच्या पोटीच मला जन्म मिळेल. मृत्यूसमयी माझ्यावर साठवलेल्या पैशाची आठवण आली तर मी नाग होऊन दानावर बसतो. मृत्यूसमयी माझ्या कुत्र्याची आठवण आली तर मी कुत्रा म्हणून त्याच्याबरोबर जाणार. काय आठवण यावी याला खूप महत्त्व आहे. मग त्या आठवण आणण्यासाठी सवय लावली पाहिजे की भगवंताचं सतत स्मरण झालं पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी
या हरिपाठापासून बोध घ्यावा आणि रोजच्या जीवनामध्ये नामस्मरणाला सुरुवात करा. सर्वांना एकदा विनंती आहे की या हरिपाठाचे सगळे जे भाग आहेत ते सगळे तुम्ही ऐका. या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याच्याखाली रामकृष्ण हरी कॉमेंट लिहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा ते सांगा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.